नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. नुकताच दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. आम आदमी पक्षाच्या 10 वर्षांच्या सत्तेला हादरा देत 27 वर्षांनंतर भाजपाचं कमळ राजधानी दिल्लीत फुललं. या निकालानंतर सर्वाधिक चर्चा सुरू झाली ती परवेश वर्मा यांची. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव करत जायंट किलर ठरलेले परवेश वर्मा यांच्या संदर्भातील एक मोठी माहिती आता समोर आली असून परवेश वर्मा यांच्यावर काही कोटींचं कर्ज आहे. नेमकं हे कर्ज किती आहे पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या 70 जागांसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडलं तर 8 फेब्रुवारीला मतमोजणी पार पडली. या निकालात आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यांच्यासारख्या अनेक दिग्गजांना पराभूत व्हावं लागलं. सलग 10 वर्ष सत्तेत असणाऱ्या आम आदमी पक्षाला या निवडणुकीत केवळ 22 जागांवर समाधान मानावं लागलं. दिल्लीतील निकाल जाहीर झाल्यानंतर परवेश वर्मा यांची सर्वाधिक चर्चा झाली. वर्मा यांनी 4089 मतांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला. मात्र आता याच वर्मांवर 62 कोटींचं कर्ज असल्याची माहिती समोर आली आहे. वर्मा यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण 95 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे. यामध्ये शेतजमीन, गोदामं आणि घरे यांचा समावेश आहे. 77.89 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तर 12.19 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचं वर्मा यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे.